तरी जनक राजाने निमंत्रण का नाही दिलं आहे ना. आता टवकारले असन तर सांगतोच. ते पहा सगळे खुश झाले. ए कृष्णभाऊ, त्याच्या मागचा एक इतिहास आहे. जनक राजे बंधू कुशकेतू, जनकाचे भाऊ, काही सैनिक शिकार करण्याच्या उद्देशानं येतात. जंगलामध्ये कळलं नाही अयोध्येची हद्द कधी सुरू झाली. घोड्यावर स्वार. आता अयोध्या नगरी 5-10 किलोमीटरवर आली होती. तिथे एक कपिला गाय चरत होती. बाण सुटला, त्या गायीला डुकर समजले जनक राजे आणि गाय मरून पडली. नंतर घोड्यावर बसून तिथपर्यंत आले, पाहिलं गायीची हत्या. त्या गायीच्या कलेवराला कवटाळू 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 जनक राजे रडू लागले. भाऊ कुशकेतू म्हणाले, दादा रडू नका, अयोध्या जवळ आहे. अयोध्येच्या हद्दीत गायीची हत्या झाली आणि अयोध्येचा राजा दशरथ पुण्यवान आहे. आपण दोघंही भाऊ त्याच्या पाया पडू, त्याला इथे आणू, तो गायीला जिवंत करल, मग गोहत्येच्या पापातून आपल्याला मुक्ती मिळेल. बरं का. वेळ सकाळची आहे. गाय मरून पडलेली अयोध्येच्या हद्दीमध्ये. 2 सेवक पाठवले राजा जनकाने. आता इकडे दशरथ राजे वसिष्ठ गुरुजी सोबत हातात पूजेचं ताट न तांब्या मंदिराकडे चालले होते बाजार चौकातून. आणि हे सेवक दोघं सामोरून आले जनकाचे. नमस्कार केला. प्रणाम सरकार. प्रणाम. कहा के? मिथिलापति जनक जी के सेवक. खुशी की बात. जनक महाराज भी अयोध्या के जंगल में आ पहुंचे, और भी खुशी की बात. लेकिन क्या? तुम्हारे अयोध्या के जंगल में जनक महाराज जी के हाथों गैया मारी गई. गैया मारी गई. ताटही पडलं पूजेचं आणि तांब्याही पडला हातातून. एवढा धक्का बसायचा पूर्वीच्या राजांना. गाय बचेगी तो देश बचेगा म्हणत म्हणत विनोबाजी सारखे संत गेले. बहुत बुरी घटना हुई. करके तो आपको बुलाया गैया जिंदी करने के लिए. देखो भाई, इस समय मैं गुरुदेव के साथ पूजा करने मंदिर जाता हूँ, मैं नहीं आ सकता. लेकिन नाराज मत होना, मैं गैया जिंदी करने की व्यवस्था करता हूँ. आता काय शासन असेल, मेली गाय जिवंत करण्याची व्यवस्था. काय व्यवस्था? उभे राहिले दशरथजी. एक सफाई कामगार रस्ता साफ करत होता. फुपाट्यानं माखलेला फाटकी पॅन्ट, मळकटलं फडकट डोक्याला, झाडू मारत होता आणि त्याला आवाज दिला, अरे ओ भाई. झाडू खाली टाकला त्यानं, तिथून हात जोडले. जी अन्नदाता. थोडा विचार करा. स्वर्गात गेल्यावर इंद्रानं उतरावं आणि आपल्या आसनावर बसवावं एवढा दरारा ज्या दशरथ राजाचा आहे, तो देवाचा बाप झाडूवाल्याला आवाज देताना अरे ओ भाई, त्यानंही तेवढा सन्मान खाली टाकला. जी अन्नदाता. मालकानं गड्याला कशी हाक मारावी आणि गड्यानं मालकाचा कसा मान राखावा. आता गडीही राहिले नाही आणि मालकही राहिले नाही, काही घेणं नाही त्यांना. पळत आला. महाराज जनक जी के हाथों अपने अयोध्या के जंगल में गैया मारी गई. बाजार रास्ता बाद में साफ करो. कमंडल में सरयू का जल भर के ले जाओ, गैया पे छोड़ो, गैया जिंदी करो और बाद में रास्ता साफ करो. आता
आता शेवक तर नुसतं पाहू लागले दशरथाचे, आपल्या जनकाचे. नाही कसं म्हणावं? अहो मोदी साहेब स्वतः ज्याला पाठवतो तर ताकद आहे का नाही म्हणायची? ते मळकटल्या कपड्याचं, फाटक्या कपड्याचं, केस विस्कटलेलं, कमंडलूमध्ये पाणी भरलं विष्णुभाऊ, आणि ते सेवकासोबत आलं भाऊ. जनक राजे गाईला कवटाऊ कवटा रडत होते. अरे दशरथ जी नहीं आए, पूजा करने मंदिर जा रहे थे, तो गैया जिंदी नहीं होगी? होगी। अरे दशरथ जी नहीं आए तो कैसी जिंदी होगी? सफाई कामगार को भेजा है। जनक जी तो उठले, गैया जिंदी करने के लिए दशरथ का झाड़ू वाला बुलाओ. ते आलं, त्यानं कमंडलू सहितच नमस्कार केला. आपको भेजा है जी. कौन सा काम करता है तू? झाड़ू लगाने का काम. दरबार में? जी दरबार देखा ही नहीं. बाजार रास्ता, बाजार का झाड़ू वाला जी. तू गैया जिंदी करेगा? मेरी क्या ताकत है, लेकिन मेरा विश्वास है जिस भंडार का मैंने अनाज खाया, जिन्होंने मुझे छोटे का बड़ा किया, बेटे की तरह पाला, वो मेरा बाप, मेरा अन्नदाता, मेरा महाराज, मेरा सरकार, मेरा राजा दशरथ मन वचन कर्म से निष्पाप है. तो गो माते जल्दी उठ जा. असं म्हणून कमंडलू वतला, ताडकन उठली गाय. राजा जनकाच्या डोळ्याला धारा लागल्या. ही घटना आज भावानी आठवण करून दिली. दादा लग्न आहे आपल्याकडे, बाकीच्यांना साधे पत्र पाठवा, पण दशरथ राजाला खास निमंत्रित करून बोलवा. केवढे उपकार आहे. गायीच्या गोहत्येच्या पापातून मुक्ती मिळवून दिली. सभी को निमंत्रण दूंगा कुशकेतू, दशरथ को नहीं दूंगा. याच्यासाठी आपली वेळ घेतली मी. भैया अहो गायीच्या हत्येच्या पापातून ज्यानं मुक्ती मिळवून दिली त्याला निमंत्रण नाही? आपको पता है उस समय पूजा करने मंदिर जा रहे थे, तो गैया जिंदी करने के लिए सफाई कामगार को भेज दिया. आज भी मैं निमंत्रण दूंगा, और जरूरी काम के लिए दूसरी ओर निकल गए, दूसरे झाड़ू वाले को भेज दिया, तो मैं सीता का भविष्य बिगाड़ना नहीं चाहता. दुनिया के सभी राजा को निमंत्रण दूंगा, केवल दशरथ को नहीं. इथून वाढलं बाबा आपला हे. अरे हे निमंत्रित नाही ना. हरिभक्तपरायण विश्वामित्रा महाराज सोबत गेले. हा हरिपाठ संपला आणि तिकडे गेले. आता झालं. म्हणून धनुष्य यज्ञ सुनी रघुकुलनाथा, हर्षी चले मुनिवर के साथा. जात असताना आश्रम एक दीख मग माही, एक सुंदर आश्रम बघितला. खगमृग जीव जंतू तह नाही. आश्रम सुंदर आहे, पण आश्रमात वास्तव्याला कोणी नाही. त्या आश्रमापुढे तिघे जण उभे राहिले. कोण? रामचंद्र, लक्ष्मणजी, विश्वामित्र. आणि राम म्हणाले, बाबा एवढा सुंदर आश्रम आहे, या आश्रमामध्ये वास्तव्याला कोणी नाही दिसत. आणि दगड दरवाजात दगड नाही रामा. गौतम ऋषीची पत्नी अहिल्या आहे. दगड का झाली? शापानं. कोणी दिला? गौतमानं. का दिला? त्याच्या मागे फार मोठा इतिहास आहे. सांगा ना. एकच तास आहे ना, काय सांगा? नाही पण सांगाच बरं का. एक संदर्भ सांगतो. एक संदर्भ हे होतंय आता विष्णुभाऊ. गौतम ऋषी आणि अहिल्या यांना 2 मुलं आणि 1 मुलगी. हे नीट ऐका. मोठ्या मुलाचं नाव चिरकारी,
2 नंबरचा मुलगा शतानंद आणि या दोघाची बहीण अंजना, ही गौतम अहिल्याचं सांगतो हा. शतानंद राजा जनकाचा पुरोहित झाला. कोण? शतानंद. चिरकारी आपल्या आईला अहिल्याला तीर्थयात्रेला घेऊन गेला आणि अंजना केशरीला दिली. केशरी, ऋषमुख पर्वत. केशरीला पहिली एक बायको होती. तो केशरी पुढे दक्षिणेमध्ये निघून जातो. रामाच्या सैन्यामध्ये सेनापती झाला. 4 सेनापती रामाचे: दधीची, ऋषमुख, केशरी, गवाक्ष. हे नुसतं ऐकून तर ठेवा, विसरले तर विसरले. रावणाचे 4: अति काय, अकंपन, दुर्मुख, दुर्वचन. जाऊ द्या. केशरी. केशरीपासून प्रत्यक्षात हनुमंताचा जन्म नाही. वायुदेवता प्रसन्न. सगळे अभंगही तुम्हाला पाठ आहे. ऋषमुख पर्वती अंजना तप करीन, पडता निर्धारी भक्षेला अनिच तपासाठी महारुद्र आले पोटी. पण मिस्टर केशरी होता ना, ढेपे साहेब, म्हणून नाव लागलं ते. एक अंजना सूत लागलं, पवन सूत, आणि एक केशरी नंदन. जरी त्याच्यापासून प्रत्यक्षात झाला नाही तरी लग्न त्याच्यासोबत झालं होतं माय अंजनेचं. मी होतो लग्नाला. पुढे काय झालं, दोघांचं काय बिघडलं ते गेलं दक्षिणेकडे. पण तिकडेही रामाच्या सैन्यात सेनापती पदावर होता केशरी. म्हणून एक नाव लागतं हनुमंताला, केशरी नंदन. केशरी. हे करून वाढलं रे भाऊ. हा, इथून हां आलं लक्षात. गौतम आणि अहिल्या. दगडदारात ती गौतम ऋषीची पत्नी अहिल्या. कशामुळे? शापानं. कोण दिला शाप? गौतमानं. सांगा ना. रामा लक्ष्मणा, ब्रह्मदेवाची कन्या. कोण? ही अहिल्या. अतिशय रूपवती. ब्रह्मदेवानं ठरवलं, मी माझी अहिल्या त्याला देईल जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल. जाहीर झालं आणि सर्व पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले. आपल्या आपल्या वाहनावर विराजमान. इंद्र ऐरावतावर, महादेव नंदीवर, कार्तिक मोरावर, गणपती उंदरावर. तेव्हा गौतम ऋषी दुपारचं स्नान करत होते बरं का रामा. आणि विचारायचे, अरे इतने जल्दबाजी में देवता लोग का जा रहे. प्रत्येकाला वाटायचं या म्हाताऱ्याला सांगत सुटलं म्हणजे मागचं ओव्हरटेक करून गेलं तर डीजेलही गेलं, नंबरही गेला. कोणी सांगत नव्हतं बरं का, कोणी सांगत नव्हतं. पण गणपती बापाचं वाहन थकलं. थकण्यासारखाच कार्यक्रम आहे हो. कसं काय वाहन वाटप झाला कोणास माहीत. तब्येती पाहू पाहू तर वाहनं दिली पाहिजे. एवढा मोठा गणपती, एवढासा उंदीर, कधी कधी 140 किलो वजनाचा माणूस लुणावून जातो हायवेनी. तेव्हा काळा धूर बघितल्यावर वाटतं, अरे याला हे उंदीरच भेटला रे बाबा. ते थकलं ना ते. गौतम विचारतायत, गणेशजी का जा रे देवता लोक. अहो ती ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या त्याला माळ घालणार आहे, सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येणार आहे. आणि निघाले. रामा, दुपारचं स्नान आटोपून गौतम येऊ लागले. एक कपिला गाय व्यायला झाली. वासराचं तोंड बाहेर आलं. गाय पृथ्वीचं रूप आहे. त्या गायीला ओल्या कपड्याने गौतमाने 5 प्रदक्षिणा घातल्या आणि 5 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य संपादन करून गौतम सत्यलोकात आले. ब्रह्मदेवाने आपली कन्या अहिल्या गौतमाला प्रदान केली. विधिवत लग्न सोहळा संपन्न झाला. शेवटचं मंगलाष्टक चालू होतं विष्णुभाऊ.
वाजंत्री बहुगलबलान करणे कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. तेव्हा पोचले हे 120 वाले. लग्न उरकल्यावर सगळ्यात जास्त रागाला इंद्राला. काय ब्रह्मदेवा, असं वशिल्यानं द्यायचं होतं तर पेपरला जाहिरात कशाला दिली? नाही, वशिला वगैरे नाही, वशिला काही नाही. इथं म्हातारा आंघोळ करतो नदीत, आम्हाला ओव्हरटेक करून आलं नाही तर याला दिली कशी मुलगी? अहो, त्यानं गायीला 5 प्रदक्षिणा घातल्या आणि 5 पृथ्वी प्रदक्षिणा पुण्य संपादन केल्यामुळे अहिल्या, ठीक आहे, इंद्र म्हणतात मला, एकदा तरी बाण आणील तिच्या पातिव्रत्याला. रामा, असे काही दिवस गेले. एक दिवस मध्यरात्र आहे, इंद्र गौतम झाला. अग्नीला कोंबडं केलं. रात्री 12 वाजता आश्रमाच्या जवळ जसा इशारा केला, कोंबडं आरवलं. पूर्वीचे कोंबडे इमानदार होते, फक्त पहाटे ओरडायचे. या कोपरगाववाल्यानं कुठून आणलं हे? 9 वाजता पहाट असते का? ए कोंबडं कुठून आणलं? सगळे व्यवहार कोंबड्याच्या आरवण्यावर असायचे. कोंबडं आरवलं, सगळ्यांना वाटायचं वेळ झाली, चला. गौतम उठले, स्नानाला गेले. हा नकली गौतम म्हणजे इंद्र आश्रमात प्रवेश करता झाला. तिकडे स्नान करणार तर मध्यरात्र असल्यानं साक्षात गंगाच बोलली, माघारी फिरा गौतमा, मी गंगा बोलती आहे. स्नानाची वेळ नाही, मध्यरात्र आहे, फिरा माघारी.